क्रॉस वोटिंग प्रकरणामध्ये टार्गेटवर आलेल्या हिरामण खोसकर आज नाना पटोलेंची भेट घेत आहेत। काही दिवसांआधीच खोसकर यांनी बाळासाहेब थोरात यांची देखील भेट घेतली होती। पटोलेंना यावेळेस भेटून मी माझी बाजू मांडणार असं वक्तव्य खोसकरांनी केलंय। तसेच मी काँग्रेस पक्षासोबत कायम राहणार असंही खोसकर यांनी स्पष्ट केलंय। हिरामण खोसकर यांच्यासोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। आपण पाहूया। काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर माझ्यासोबत आहेत। हिरामणजी, काय सांगाल तुम्ही? आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेणार आहात, काय नेमक्या भेटीमागचं कारण समजा? कारण तुम्ही बाळासाहेब थोरातांची देखील भेट घेतली होती आधी। थोरात साहेबांची पण भेट घेतली, नाना पटोले साहेबांची भेट घेतली की जे काय आता क्रॉसिंग विधान परिषदेमध्ये क्रॉसिंग वोटिंग झालं त्या संदर्भात ते माझं नाव घेतात वारंवार। पण मी 100% पार्टीला मतदान केलेलं आहे। मिलिंद नार्वेकर साहेबाला मतदान केलेलं आहे। माझी कुठली या ठिकाणी चूक नसताना सुद्धा त्या ठिकाणी वारंवार मीडियाला येतं, पेपरला येतं आणि त्याबाबतीत थोडीशी तिकिटाची शंका वाटते। परंतु मला खात्री आहे, परत 5-6 दिवसापूर्वी थोरात साहेबाला भेटलो, त्यांनी अतिशय पॉझिटिव्ह मला सांगितलं। आजसुद्धा मी पटोले साहेबांना भेटणार आहे। माझी या ठिकाणी मी मतदारसंघामध्ये काम उभं केलेलं आहे, काम केलं, शेवटच्या तळागाळाच्या घटकापर्यंत मी काम पोहोचवलेले आहे। विकासाचे कामं या ठिकाणी चांगल्या पद्धतीने राबवलेले आहेत। पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील, रस्त्याचे असतील, छोटे मोठे प्रश्न या ठिकाणी, रेशन कार्ड असेल, जातीचे दाखले असतील, अनेक समस्या या ठिकाणी मतदारसंघाच्या लोकांच्या सोडवलेल्या आहेत। 2 धरणं अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मंजूर केलेले आहेत आणि जलदगतीनं काम चालू या ठिकाणी विनंती करणार आहे। परंतु तुमचं नाव चर्चेत का आलं असं वाटतं? कारण का 5 आमदारांची नावं घेतली होती, त्यात तुमचं देखील एक नाव आहे की तुम्ही क्रॉस वोटिंग